नमस्कार. ऑर्बिट क्रॉप मायक्रोनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा पुनश्च सहर्ष स्वागत. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत हे ऑर्बिट क्रॉप मायक्रोनचं उद्दिष्ट, ध्येय आणि त्या ध्येयामधून वाटचाल करणं आणि भागातल्या शेतकऱ्यांना चांगला सल्ला देणं आणि शेतकऱ्यांची प्रगती घडवून आणणं या उद्देशानंच, म्हणजेच की ऊसासारख्या पिकांच्यामध्ये किंवा बऱ्याचशा ज्या पिकांची लागवड आपल्या ह्या भागात केली जाते तर त्या पिकांना योग्य आणि तज्ञांच्या माध्यमातून सल्ला देणं, चांगलं उत्पादन घेणं. तर तसंच आज आपण उत्पादन पाहायला आलेलं आहे. तर कवठेसार, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे जर प्रामुख्याने आपण जर कवठेसार या भागातील या पंचकृषीतील जमिनींचा जर विचार केला तर हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या जमिनी आपल्याला या भागामध्ये दिसून येतात. की साधारणपणे या भागामध्ये गेली अनेक वर्ष झालं ऊसाची शेती आणि ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. या भागातील 80 ते 90% जमिनी या पाणथळ प्रकारच्या जमिनीमध्ये आहेत. गरजेपेक्षा जास्त पाणी झाल्यानंतर या जमिनींच्या मधून पाण्याचा निचरा हा अत्यंत कमी किंवा अत्यल्प प्रमाणामध्ये होतो आणि अशा प्रकारच्या जमिनीमध्ये ऊसाचं चांगलं उत्पादन घेणं खरोखर हे कसोटीचं, जिकिरीचं आणि तांत्रिक सल्ला घेऊन करण्याचं काम आहे. तर आज आपण प्रत्यक्ष या कवठेसार गावामध्ये आलेलो आहे आणि या कवठेसार गावामधीलच आणि या प्रकारच्या पाणथळ आणि हलक्या जमिनीमध्ये चांगल्या आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा आपण जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आपल्याला खरोखर आजच्या तारखेला या ठिकाणी यश आलेलं आहे. आणि आज आपण ज्या ऊसाच्या क्षेत्रफळामध्ये आलेलो आहेत तर हे कवठेसार गावाच्या हद्दीत असणारं मधील ऊसाचं क्षेत्र आहे. तर या ऊसाचे उत्पादक शेतकरी माननीय दिलीप पाटील सर, ते एक रिटायर्ड शिक्षक आहेत. शिक्षकी या नात्यानं चांगलं शिक्षण देणं, शिक्षणाबरोबर विद्यार्थी घडवणं, माणसं घडवणं आणि आज त्यांनी खरोखर या कवठेसार गावातील शेतकरी घडवण्याचं कामसुद्धा एक चांगल्या प्रकारे केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. तर त्यांचंही या आपल्या ऑर्बिट क्रॉप मायक्रोनच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर या भागातील आमचे ऊस विकास अधिकारी, तज्ज्ञ शुभम कुंभार, की जे स्वतः BSc ॲग्री आहेत आणि ऑर्बिटमध्ये गेली 6 वर्ष झाली ते जॉब करतात आणि त्यांचं असणारं शिक्षण, कौशल्य आणि त्यांच्या असणारं सर्व ज्ञान पणाला लावून ते या ठिकाणी काम करत आहेत. तर त्यांचंही या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या भागातील जवाहर साखर कारखान्याचे फील्ड अधिकारी माननीय संजय मगदूम साहेब, तर हेही या ठिकाणी आपल्यासमोर सोबत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जवाहर साखर कारखान्याचे ऊसतोड टीम, की हेही सुद्धा आपल्यासमोर सोबत उपलब्ध आहेत. तसंच याच भागातील अधिकृत कृषी विक्रेते आणि चांगल्या आणि खरोखर उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांचाच माल विकणारे जय किसान कृषी सेवा केंद्राचे मालक माननीय विकास पाटील, ते स्वतः BSc ॲग्री आहेत. त्यांना खतांचं, कीटकनाशकांचं, बी बियाण्यांचं, तणनाशकांचं, तणांचं चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा वापर ते स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन स्वतः त्या ठिकाणी पायपीट करून प्लॉट बघून त्यांना चांगल्या प्रकारचा सल्ला देतात. तर या सर्वांच्या संयुक्तिक सल्ल्यातून आज आपण कवठेसार भागातील दिलीप पाटील सरांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये अगदी 2 टनाहून अधिकचं ऊसाचं उत्पादन मिळण्याची शक्यता ही खूप मोठी आणि दाट शक्यता आणि तशा प्रकारचा ऊस हे आपण पाहत आहोत. तर इथं अगदी 5 ते 6 लोकांनी ऊस धरलेला आहे. अगदी वाकडा धनुष्यबाणासारखा ऊस झालेला आहे. 40 ते 45 कांड्यांच्या आसपास ऊस तयार झालेला आहे. तर ह्या ऊसाचं खरं गमक आणि या हलक्या आणि अतिशय मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये कशा प्रकारे उत्पादन घेतलं तर याची माहिती आपण थोडंसं आता ऑर्बिटचे या भागातील एरिया सेल्स मॅनेजर आणि ऊस पिकाचे विशेष तज्ज्ञ माननीय शुभम कुंभार साहेब, तर हे आपल्याला 1-2 मिनटं या ऊसाला दिलेल्या प्रॅक्टिसेस किंवा दिलेल्या सल्ल्याबद्दल ते आपलं एक मत मांडून घेतील. नमस्कार, मी शुभम कुंभार आणि आज आपण आलो आहे कवठेसार, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथील दिलीप पाटील गुरुजी यांच्या ऊसाच्या प्लॉटवर. आणि सुरुवातीला आपण आळवणीमध्ये हायस्पीड सुप्रीम सल्फ पहिल्या आळवणीला दिलं होतं. त्यानंतर फ्लोरिश, सीलॅब ही आळवणी केली होती. त्यानंतर फवारणीमध्ये सीलॅब, शुगरफास्ट आणि ॲक्टिव्ह प्लस अशा उत्पादनांचा वापर केला आहे. आणि खताच्या डोसमध्ये कॅल्शियम मास्टर, त्यानंतर रिच फॉस्फेट, ॲक्टिव्ह पोटॅश या उत्पादनांचा वापर केलेला आहे. तर शुभम साहेबांनी सांगितलं की या पिकाला ऑर्बिटची दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि संशोधित प्रकारची कोणकोणती उत्पादनं वापरली आहेत. तर थेट आपण जाऊ की ज्यांनी हे उत्पादन खरोखर
काढलेलं आहे किंवा उत्पादन निघायला लागलेलं आहे, तर त्यांच्याकडे जे या भागातील प्रगतशील शेतकरी दिलीप पाटील गुरुजी, तर ते आपल्याला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, मी दिलीप पाटील, गाव कवठेसार, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. या भागाचे जे शुभम कुंभार आहेत त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी सुरुवातीपासूनचे जे फुटव्यापासून जे कॅल्शियम, फ्लोरिस, सीलॅब अशा प्रकारची जी औषधं वेळोवेळी 15 दिवस या ठिकाणी 15 दिवसातून एकदा व्हिजिट देऊन चांगल्या पद्धतीनं ऑर्बिटची जी खतं आहेत ती सांगितलेली आहेत, आम्ही ते वापरलेले आहेत. त्याचबरोबर या भागातील अतिशय उत्कृष्ट असा जवाहर सहकारी साखर कारखाना, त्या कारखान्याचे होणारे विविध चर्चासत्र, एकरी 100 टन उत्पादन वाढीकडे वाटचाल यासाठी शेती खातं, त्याचबरोबर आमचे स्थानिक मित्र संजय मगजूम साहेब यांचंही मार्गदर्शन झालेलं आहे. आणि आमची ऑर्बिटचे सर्व जी कंपनीची औषधं आहेत ते आम्ही स्थानिक आपल्याकडे जय किसानचे मालक विकास पाटील यांच्याकडनं खरेदी करून खरोखर त्याचा एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आणि हा ऊस सांगली वसंतदादा कृषी प्रदर्शनामध्ये 11 ऊसाचा एक प्रदर्शन मांडलेला आणि त्यामध्ये नंबर आलेला ऊस आहे. 8632 आहे. जमीन आमच्याकडे काळी असल्यामुळं पाणी जास्त चालत नाही, तरी पण आता या ठिकाणी 42 ते 44 कांड्याचा ऊस तयार आहे. आमची अपेक्षा आहे 75 ते 80च्या आसपास जाण्याची आमची म्हणजे इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं ते जाऊ शकते. तर धन्यवाद गुरुजी. तर या ठिकाणी मला एक तुम्हाला आवर्जून प्रश्न विचारावासा वाटतो की आज इथं 75 ते 80 टनाच्या आसपास आपण जाणारच आहोत, तर मागील बऱ्याच वर्षापासून तुमची शेती आणि शेतीचा अनुभव आणि हीच जमीन, या जमिनीमध्ये मागील बऱ्याच वर्षामध्ये तुम्हाला एकरी किती उत्पादन निघायचं? आमच्याकडे आता गेले 10 वर्षाचं बघितलं तर 45% जास्तीत जास्त आपण 56 टनापर्यंतच गेलेलो आहे. त्याच्यापुढे आमची काय वाटचाल झालेली नाही. म्हणजे ऑर्बिटची गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि स्वयंसंशोधित उत्पादनांच्या वापरानंतर एकरी 20 ते 25 टन ऊसाचं उत्पादन निश्चितपणे या ठिकाणी वाढतेलं दिसून येत आहे. तर याचबरोबर जवाहर साखर कारखान्याचे या भागातील फील्ड असिस्टंट माननीय संजय मगदूम साहेब, तर तेही या ऊसाची प्रत्यक्ष परिस्थिती आणि या 2024च्या हंगामातील पहिल्या आठवड्यातीलच ऊसाची तोड आणि त्या ऊसाबद्दल तेही आपल्याला 1 मिनिटाचं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, जवाहर सहकारी साखर कारखाना हुपरी, मी कवठेसारमधले अग्री असिस्टंट आहे. दिलीप जयगोंडा पाटील सभासदांचं ऊसतोड चालू आहे. ह्याच्या अगोदर त्यांचा ह्याच रानात गेली 10 वर्षे 40 ते लय झालं तर 50-55 टन ऊस निघत होता. ह्यावेळी ऑर्बिटची कंपनीचं त्यांनी उत्पादन वेळोवेळी साहेबांनी सहकार्य केलं, कुंभार साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि आमच्या कारखान्याचं ऊस परिसंवाद एकरी 100 टन हे त्यांनी 2-3 ठिकाणी कुंभोज, निमशिरगाव, कवठेसार अटॅच करून काय रासायनिक काही खतं लागवड म्हणजे काय लागेल ते त्या पद्धतीनं हे करून हे केल्यात. आणि ऊस आत्ता तो 40 ते 45 कांडीचा ऊस आहे. ऊस तोड चालू आहे. त्यामुळं त्यांनी 80 टनाच्या आसपास ह्याच रानात ऊस निघल असं हे आहे. त्यामुळं त्यांनी गुरुजी बाकीच्या सगळ्या टीम समाधानकारक आहेत. तर धन्यवाद मगदूम साहेब की त्यांनी जवाहर कारखान्याच्या माध्यमातून खरोखर या भागातल्या ऊसाच्या प्रत्यक्ष परिस्थितीचं ज्ञात किंवा माहिती आपल्याला दिलेली आहे की एकरी 40 ते 45 टनापर्यंत या ठिकाणी ऊस निघतोच, पण या ठिकाणी एक लौकिकता किंवा एक वेगळेपण आपण केलेलं आहे की 80 टनापर्यंत ऊस जाणार आहे. तर इथंच आपले जे ऊस तोडणी मजूर आहेत तर तेही आपल्याला सांगतील की ऊस तोडताना त्यांना काय वाटते. ऊस तोडायला थोडं जड जात आहे, वडायला बी ऐकून घ्या, वडायला जड जात आहे. 4 तुकडे होते, तिचे 4 कांडे होतं. म्हणजे अगदी ऊस भरपूर वाढलेला आहे, त्यामुळं तोडणीला सुद्धा त्यांना थोडासा त्रास होतो आहे. तर याचबरोबर या भागातील ऑर्बिटचे विश्वासू अधिकृत विक्रेते की जे ऑर्बिटची खतं अतिशय विश्वासानं आणि ठोकपणे सांगून विकतात की जी उत्पादनं तांत्रिक आणि यांत्रिकदृष्ट्यासुद्धा अतिशय उत्कृष्ट आहेत, गुणवत्तापूर्ण आहेत. तर याच भागातील आमचे अधिकृत विक्रेते जय किसान कृषी सेवा केंद्र कवठेसार विकास पाटील तेही आपल्यासोबत आहेत. तर ते सुद्धा त्यांचा अनुभव आपल्याशी मांडतील. नमस्कार, मी जय किसान कृषी सेवा केंद्र या नावाने कवठेसारमध्ये गेली 10 वर्ष दुकान आपलं आहे. गावातील आमच्याकडे शिरोळ तालुक्यामध्ये मुख्य पीक म्हटलं तर जास्त प्रमाणात ऊसच आहे.
आणि ऊस उत्पादन वाढीसाठी जे काही आपल्याला करावायला जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान जे भेटते ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आवर्जून. तसेच जव्हारच्या माध्यमातून वेळोवेळी चर्चासत्र असताना त्यामध्ये पण आम्ही आवर्जून शेतकऱ्यांना बोलवून घेऊन त्यांना पण मार्गदर्शन करतो. तसेच आपल्या कंपनी ऑर्बिट कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहेत जसे की सिलॅब, फ्लोरिश, न्यूट्रीमेन, हार्वेस्टर, कॅल्शियम मास्टर ह्या प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या पसंतीलाच आलेले प्रोडक्ट आहेत ते की त्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवून जास्तीत जास्त उत्पादन वाढवून जेणेकरून त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल ह्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी नियोजन करत असतो. हे नियोजन करत असताना आम्ही स्वतः आम्ही असू दे किंवा विनोद साहेब आहेत, शुभम कुंभार साहेब आहेत, ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन आम्ही त्याची पूर्ण माहिती देत आहोत. धन्यवाद विकास साहेब की त्यांनी ऑर्बिटच्या या उत्पादनांच्यावरती विश्वास दाखवला. त्याचबरोबर या ऊसाच्या प्लॉटचे या भागातील म्हणण्याप्रमाणे करते त्याला म्हणतो आपण किंवा जे सर्व यामध्ये असणारे कष्ट करण्याची कामं, पाणी देणे, खतं देणे, फवारणी करणे की योग्य पद्धतीनं नियोजन किंवा ऑर्बिटनं एक आखून दिलेला जो साचा आहे किंवा ठरवून दिलेले जे काम आहे ते काम वेळोवेळी केल्यानंतर खरोखरच ऊसाचं उत्पादन चांगलं घेणं शक्य आहे. तर या ठिकाणी आपल्याकडं या ऊसामध्ये ज्यांनी खरोखर वाटेकरी म्हणतो आपण किंवा त्यांनी खरोखर कष्ट केलं, त्यांनी इथं सगळी कामं या ठिकाणी दिलेल्या वेळेत केली तर ते उत्तम कोळी साहेबसुद्धा आपल्यासोबत आहेत. तर तेही आपल्याला सांगतील की त्यांच्याकडं या गावातील बरेच 3-4 ठिकाणचे ऊस करायला आहेत, पण त्या ऊसापेक्षा खरोखर हा ऊस किती वेगळा आहे तर तेही आपल्याला सांगतील. नमस्कार, मी उत्तम कोळी, कवठसर गाव. मी हे दिलीप गुरु सरांचं रान जवळजवळ 8 ते 10 वर्ष करतो आहे आणि ह्या 1-2 वर्ष झाले ऑर्बिट कंपनीचं ह्या कुंभार साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा विकास पाटील यांच्या दुकानातून आम्ही लागवड औषध नेतो आहे आणि सुरुवातीपासून याला आम्ही आळवणी फवारणी वेळच्या वेळी घेतलेली आहे. 15 महिन्याच्या साहेबांना सांगतील त्या पद्धतीने पाणी ते व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि ऊस समाधानकारक पिकलेला आहे. ऊस एकरी 75 ते 80 टनाच्या आसपास जाईल असा अंदाज आहे. ऊस समाधानकारक निघेल. दिलीप पाटील गुरुजी यांच्या ऊसाच्या कांड्या मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46. तर आपण पाहिलं की अगदी 46 कांड्यापर्यंत ऊस तयार आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत आणि ऑर्बिटची तज्ज्ञ टीम, तज्ज्ञ स्टाफ, चांगली गुणवत्तापूर्ण दर्जेदार संशोधित उत्पादनं, अद्ययावत प्रयोगशाळेत तयार झालेली उत्पादनं, गुणवत्ता आणि कसोटीची तपासणी झाल्यानंतर मार्केटला विक्री होणारी उत्पादनं वापरून खरोखरच आपणही अशा प्रकारचं उत्पादन घेऊ शकता. तर या ऑर्बिट क्रॉप मायक्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.